नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर आता येणार आहे. कारण की डॉक्टरांनी आता पूर्णाजीला तन्वीचं म्हणजे सायलीचं जे सत्य आहे ते सांगायला सांगितलेलं आहे. आणि त्याचमुळे आता जेव्हा सगळं कुटुंब हे सायली ही तन्वी नसल्याचं सत्य जेव्हा पूर्णा आजीला सांगणार आहेत, तेव्हा नेमकं पूर्णाजीला काय होणार आहे आणि जेव्हा खऱ्या तन्वीचा म्हणजेच खोटी जी प्रिया आहे तिचा फोटो दाखवला जाणार, तेव्हा आता पूर्णाजीची त्यावर काय रिएक्शन असणार आहे, सगळं नेमकं काय घडणार आहे, सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर आता पूर्णाजीच्याच एका मोठ्या गोष्टीमुळे सायलीच तन्वी असल्याचं सत्य हे कुटुंबासमोर कसं येणार आहे आणि आतापर्यंत सायलीचे जे काही वागणे आहे त्यावरून पूर्णाजी ही सगळ्यांसमोर आता सायलीच तन्वी असल्याचं सत्य कसं काय आणणार आहे, सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सायलीला आता गरोदरपणात खूपच सुरुवातीला त्रास व्हायला लागला आहे. कारण की तिला जो काही वासाचा नोशी होतोय त्यामुळे तिला गरगरल्यासारखं होतंय आणि सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे. आणि त्याचमुळे सुभेदार कुटुंब आता जास्त काळजीमध्ये आहे. नेमकं कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन हे सुभेदार कुटुंबाला आलेलं आहे. आणि त्याचमुळे सगळेजणं खूप जास्त काळजीमध्ये आहेत. पण आता सगळे जे उपाय सांगतात ते सगळे उपाय सायलीवर फेल जात आहेत. कारण सायली ही जे काही वागते त्यामध्ये तिला कुठल्याही वासाचा त्रासच होतोय. मग त्यानंतर आता प्रतिमा ही ज्या गोष्टी सांगणार आहे त्यामुळे सायलीला खरं तर रामबाण उपाय मिळणार आहे. तेव्हा आता कल्पना म्हणते की मला पण या सगळ्याचा त्रास व्हायचा आणि अस्मिताला पण होत होता, पण मी ज्या काही गोष्टी द्यायच्या ना, तुळशीचं पानं किंवा लिंबूचं पान किंवा कापूर, दालचिनी, वेलची, या सगळ्यामुळे ना हा नोशिया कमी व्हायचा, म्हणजे जसा अस्मिताचाही झाला. पण सायलीला ते आणल्यामुळे तिला आणखीनच वास वाढतो. खरं तर तिचा रूम फ्रेशनरचा वासानेही तिला त्रास होत असतो, त्यामुळे तिला आता खूपच कंटाळा येत असतो. त्याचबरोबर आता तिला सगळेजण खूप जपत असतात आणि सायली जे काही वागते त्यामुळे तिला गरगरल्यासारखंही होत असतं. आता अर्जुन आणि कल्पना दोघंही तिला म्हणतात की तू जाऊन आराम कर, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. आता या सगळ्या गोष्टींमध्ये सायलीला एकच वाटत असतं की माझं हे सगळं कसं कमी होणार. परंतु एका बाळाची देवाला चिंता असते, तसेच एका आईची आपल्या आईला लेकराची चिंता जरूर असते. त्यामुळे का होईना प्रतिमा ही घरी फोन करते आणि ती सायलीची विचारपूस करत असते. आणि जेव्हा सायलीची ती विचारपूस करत असते त्याच वेळेला आता प्रतिमाला हे लक्षात आलेलं असतं की सायलीला खूप त्रास होतोय, तिला मळमळते. तेव्हा आता प्रतिमा त्यामुळे हसते. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की आत्या, अगं माझ्या बायकोवरती तू हसते, इतका सगळा त्रास होतोय तिला आणि तुला काहीच कसं वाटत नाही. त्याच वेळेला मग ती बोलून दाखवते की हो, म्हणजे खरं तर मला ना या सगळ्याचा त्रासच होतोय. कसं किती काही केलं ना तरी माझा हा त्रास काही कमी होत नाही आहे. त्यामुळे आता अश्विन आणि बाकीचे सगळे घरातले या गोष्टीमध्ये काळजीत असतात. त्याचप्रमाणे जेव्हा प्रतिमा तिला सांगते की आपण एक काम करूया, तुम्ही एक काम करा की ना, माझ्याकडे निशिगंधाची फुलं आहेत, ती फुलं तुम्ही घेऊन जा. म्हणजेच अर्जुनला ती सांगते की कदाचित त्या फुलांमुळे तिचा नोशिया कमी होऊ शकतो. तेव्हा मग लगेचच प्रताप म्हणतो की कदाचित असू शकतं, कारण की प्रतिमा आणि सायली या दोघींच्या बऱ्याच गोष्टी अशा मिळत्या जुळत्या आहेत, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीवरती नक्कीच काहीतरी उपाय सापडू शकतो. तेव्हा मग कल्पना म्हणते की अर्जुन, हे बघ, जराही वेळ काढू नकोस, आता लगेचच जा आणि आपल्या प्रतिमाकडून ना त्या गोष्टी घेऊन ये, म्हणजे कसं जर आपल्याला बरं पडेल. त्याच वेळेला आता अर्जुन हा प्रतिमाकडून फुलं आणण्यासाठी जाणार असतो आणि चैतन्य हा अर्जुनला आल्यानंतर एक हिंट देतो, ते म्हणजे की त्या सचिनने माझ्याबरोबर जे काही वागलं आहे ना ते सगळं त्या कॅफेच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे आणि त्यामुळे आपण त्याला कोर्टामध्ये सोडायचं नाही. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर लगेचच अस्मिता म्हणते की चैतन्य, इतकं होऊनही तुझं लक्ष त्या कॅमेराकडे गेलं होतं. तेव्हा मग चैतन्याला म्हणतो की हो, आम्ही वकील आहोत, पॉसिबिलिटीज सगळ्या काही आम्हाला चेक करायच्या असतात आणि तसंच सगळं झालं. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर तिला मात्र खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर प्रतिमा ही अर्जुनला सांगते की तू लवकरात लवकर माझ्याकडे औषध घेण्यासाठी ये, म्हणजेच निशिगंधाची फुलं. तेव्हा आता अर्जुन हा ते घेण्यासाठी म्हणून तिकडे गेलेला असतो आणि तो गेल्यानंतर प्रतिमा म्हणते की अर्जुन, अरे काळजी करू नकोस, हे थोडेसेच दिवस असतात आणि हे दिवस ना तुम्ही एन्जॉय करा, उगीच त्याची दगदग किंवा त्रास कोणत्याही प्रकारचा करून घेऊ नका, असं आता ती तिला समजावते. त्यानंतर आता प्रतिमा आत्या हे अर्जुनला समजावते. अर्जुन तिथून निघालेला असतो. त्याचबरोबर इकडे अश्विनने सायलीला फोन केलेला असतो की पूर्णाजीसाठी डॉक्टर येणार आहे कन्सल्टेशनसाठी, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांशी बोलणं करून घ्या, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील.
त्याचबरोबर आता हे ऐकल्यानंतर सायली ही सांगते की मला ही एकच गोष्ट पटते की किती काही झालं त्या गोष्टी आपण विसरून चालणार नाहीत. लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टी या सिद्ध झाल्या पाहिजेत, त्याशिवाय काहीच घडू शकत नाही. आता कल्पना आणि घरातले सगळी टेन्शनमध्ये असतात, कारण की डॉक्टर मॅडम आल्यानंतर जी काय रिॲक्ट करू शकते हे कोणालाही माहिती नसतं. त्यामुळे ते सगळेजण जास्त काळजीमध्ये असतात. त्याचबरोबर इथे आता अर्जुन आणि बाकीचे सगळे जास्त विचारांमध्ये असतात की पुढे आता काय करायचं आपण, आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी या कशा मॅनेज करायच्या. आता पूर्णाजी आणि सायली या दोघांचाही मॅटर आहे, त्यामुळे तो कसा सॉल्व्ह करायचा. आता सायली घरच्यांना धीर देत असते की तुम्ही ना माझी अजिबात चिंता करू नका. तेवढ्यातच अर्जुन फुलं घेऊन येतो डॉक्टर यायच्या आधी, आणि ती फुलं आणल्यानंतर आता अर्जुन ती फुलं समोर ठेवतो आणि सायलीला म्हणतो की बघ सायली, हे वास घेऊन बघ म्हणजे तुला समजेल. त्याच वेळेला आता सायलीने वास घेतल्यानंतर सायलीला खूप ओके वाटत असतं आणि तिला मनातून खूप समाधान वाटतं. ती म्हणते की मला ना या फुलांच्या वासाने खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा तितक्यातच पूर्णाजी येते आणि म्हणते की सायली, अगं तुला माहिती आहे का, तुझी आई प्रतिमा हिलाही तेच व्हायचं. अगं तिलाही सेम गोष्टी घडायच्या. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे का की अजूनही सायली आणि तिची आई त्यांची एकमेकांशी जोडली गेलेली नाळ आहे, आणि म्हणूनच दोघे मायलेकींना सारखा त्रास व्हायचा, आणि प्रतिमा ही सारखी अशीच त्रास द्यायची म्हणजे तन्वीच्या वेळेला. तेव्हा बघ आता सायली विचार करू लागते की हे सगळं काय आहे, म्हणजे एक एक गोष्ट मला यांच्या मुलीशीच कनेक्टेड का असते, म्हणजे नक्की हा सगळा काय प्रकार आहे याचा विचार आता सायलीच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यानंतर आता सायली ही जरा शांत असते, ती विचार करत असते. त्याच वेळेला मग अर्जुन म्हणतो की सायली, आता तुला ठीक वाटतंय ना. तेव्हा ती म्हणते की हो, आता मला ठीक वाटतंय. तेवढ्यातच आता हे सगळं होत असताना डॉक्टर मॅडम आलेल्या असतात, आणि त्या डॉक्टर मॅडम ह्या रूममध्ये जाऊन पूर्णाजीशी कन्सल्टेशन करत असतात, आणि सायली आणि कल्पना फक्त तिच्याबरोबर असते, सगळेजण बाकीचे बाजूला असतात. तेव्हा आता पूर्णाजीला तो जो बबली लोखंडे म्हणजेच प्रियाचा फोटो दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणतात की बोला ना, तुम्हाला या फोटोला बघून काय आठवलं, कोण आहे ही मुलगी. तेव्हा मग पूर्णाजी म्हणते की ही मुलगी लांब करा ह्या मुलीचा चेहरा माझ्यापासून, मला ही मुलगी अजिबात आवडत नाही. ही मुलगी ना खूप विचित्र आहे, म्हणजे मला ही कोण हे आठवत नाही, पण हिचा चेहरा ना, या चेहऱ्यामुळे आमच्या घराला खूप त्रास झाला आहे, आणि मला एक आठवत नाही आहे, पण मला या गोष्टीपासून प्लीज लांब ठेवा तुम्ही, अजिबातच मला यामध्ये तुम्ही गुंतवू नका, असं म्हणून पूर्णाजी तिला आता खूपच ओरडते. त्यानंतर मग आता या सगळ्या गोष्टी होत असताना डॉक्टर मॅडमच्या लक्षात आलेलं असतं की पूर्णाजी अजूनही प्रियाला म्हणजेच लक्षात येत नाही आहे तिच्या ती कोण आहे ते, आणि म्हणूनच हा सगळा चान्स चांगला आहे. जे ती खोटी तन्वी म्हणून या घरामध्ये वावरत होती ना, हे पूर्णाजीला आता तरी अजून माहीत नाही आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी डिसिजन नक्कीच घेऊ शकता, आणि तिच्याबद्दलचं जे सत्य आहे हे तुम्ही सांगता तुम्हाला येऊ शकतं. तेव्हा मात्र आता हे सगळं घडल्यानंतर सायलीच्या डोक्यात पुन्हा विचार सुरू होतात की माझ्याबरोबर हे कसं काय घडतं, म्हणजे मी प्रतिभा आत्याबरोबर जसे होते तसं सगळं व्यवस्थित कसं काय घडतं, आणि काय या गोष्टी घडतात, या गोष्टी समजायला आता सायलीला जरासं कठीण जात असतं. आणि त्याचबरोबर घरात सगळी वातावरण चालू असतं ते म्हणजे प्रतिमा म्हणजेच जे काही घडले ते पूर्णाजीचं, आणि जे अस्मिताची कोर्टात केस आहे ना त्या बाबतीतलं सगळ्या गोष्टी आता अशा समोर घडत असतात. त्यामुळे सायलीला गप्प बसावं लागत असतं. त्यानंतर मग आता सगळेजण सायली पूर्णाजीला एकत्र बसवतात आणि तिला म्हणत असतात की हे बघ पूर्णाजी, तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती प्लीज ऐकून घे. तेव्हा मात्र पूर्णाजी आता विचार करत असते की नक्की यांना काय सांगायचं आहे आणि कुठल्या गोष्टीचा मी विचार करायचा आहे, तिला काहीही कळत नसतं. तेव्हा आता लगेचच पूर्णाजीला अश्विन विषय घालतो आणि तो म्हणतो की हे बघ, मला तुला एक गोष्ट सांगायची पूर्णाजी, की तू सायली आहे म्हणजे जी सायली वहिनी आहे ना, तिला तू तन्वी समजून बसण्याची चूक केली आहेस, आणि ती खरंच सायली आहे अर्जुनची बायको. आता हे ऐकल्यानंतर लगेचच हे ऐकून अश्विनची सोबत घ्यायला लगेच कल्पना येते आणि म्हणते की हो, अगदी बरोबर आहे, सायली ही सायलीच आहे म्हणजे अर्जुनची बायको, आणि ती तन्वी नाही आहे, आणि तन्वी ही आपल्याकडे अजून नाही आहे. आता हे ऐकल्यावर पूर्णाजीला त्रास होतो. ती म्हणते की नाही, अजिबात नाही, ही माझी तन्वीच आहे. अरे तुम्हा लोकांना का समजत नाही आहे, म्हणजे इतके सगळे समोर स्पष्ट घटना घडत आहेत तरीही तुम्ही नकारताय. तेव्हा मग कल्पना म्हणते की पूर्णाई, हा सगळा योगायोग आहे, तुम्ही उगीच या गोष्टीचा विचार करू नका, तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे, आणि डॉक्टरांनी आम्हाला तसं सांगितलं आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊन द्यायचा नाही आहे, पण प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी तुम्हाला सांगते ना, तुमची कल्पना तुमच्याशी खोटं बोलणार आहे का. तेव्हा मग कल्पनाला ती म्हणते की नाही गं, अगं बाळा, तू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही, इवन तुम्ही सगळेजणही कोणी माझ्याशी खोटं बोलणार नाही मला माहिती आहे, पण माझं मन मला सांगते ना की हीच माझी तन्वी आहे. आणि काय गं, तुम्ही लोक ठरवून मोकळे झालात की ही सायली आहे म्हणून, ही माझी तन्वी नाही, पण आतापर्यंत जेव्हा जेव्हा मला काही गोष्टी आठवतात तेव्हा मला असंच वाटतं
की मी हिच्याशी तन्वी म्हणून कनेक्टेड आहे. बघ ना, म्हणजे जेव्हा मला बरं वाटत नाही तेव्हा ही माझ्या उषा शेजारी बसून लागते, माझं सगळं औषध पाणी करते, त्यामुळे मला ही अगदी जवळची वाटते. नेहमी माझ्या तन्वीप्रमाणे, जशी माझी तन्वी करेल ना तसंच. त्याचप्रमाणे मला तिच्यामध्ये ना प्रतिमाचे सगळे गुण दिसतात. म्हणजे प्रतिमा जशी आहे ना तशीच तिची लेक आहे. म्हणजे तिच्या हातातल्या चवीपासून ते लहानपणीच्या सगळ्या काही सवयांपर्यंत सगळ्या गोष्टी ना अगदी माझ्या प्रतिमासारख्या या तन्वीमध्ये कोरल्या गेल्यासारख्या आहेत गं. म्हणजे प्रतिमाच्या तोंडातूनच अगदी तन्वी पडल्यासारखी आहे. आणि तुम्ही काय म्हणताय की ती सायली आहे म्हणून? तेव्हा आता सायली स्वतःच म्हणते की पूर्णाजी ऐकून घ्या प्लीज. पण ती काहीच ऐकायला तयार नसते. ती म्हणते की मला माहिती आहे तुम्ही ना माझी मस्करी करताय, या वयात उगीचच माझी मस्करी करू नका. आणि जरीही खरं असेल ना तरीही मी मान्य नाही करणार तरी ही माझी मुलगी नाही म्हणून. कारण की एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा तुम्ही. आणि बघा ना, म्हणजे आत्तापर्यंतच्या हल्लीच्या गोष्टी घ्या का, बरोबर अगदी लहानपणीची तन्वी ज्या वस्तू माझ्या ठेवायची, म्हणजेच चष्मा उदाहरणार्थ घ्या, तो चष्माही तिने अगदी बरोबर त्याच जागी कसा काय लपवला होता, सगळं कसं घडलं होतं याचा विचार तरी जरा तुम्ही कोणी केला आहे का? जिथे तन्वी ठेवायची ना तिथेच अगदी बरोबर या मुलीने, म्हणजेच तुम्ही म्हणताय त्या सायलीने कसा काय हा चष्मा तिथे पुरून ठेवला असेल मातीमध्ये? बोला ना, आता कोणाकडे आहे का उत्तर? असं पूर्णाजी सगळ्यांना विचारत असते. तेव्हा मात्र प्रत्येकाशी बोलती आता बंदच झालेली असते. नंतर पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, पुढचा विषय मी काढते. मग लहानपणी जशी माझी तन्वी माझ्याकडे साड्या मागायची ना जुन्या, तशाच माझ्या या तन्वीनेही मागितल्या. म्हणजे किती गोष्टी साम्य आहेत बघा ना. ती सगळ्या गोष्टी, म्हणजे लहान मुलांना वेगळं काही आवडतं, तर माझ्या या तन्वीला माझ्या साड्या आवडतात आणि त्या घालून तिला अशा मिरवायच्या असतात. अगदी बरोबर. आणि मला शिरा बनवला त्या दिवशी शिराही अगदी बरोबर लहानपणी तन्वी जशी आंब्याच्या फोडी घालून आणायची तसाच बरोबर आणला होता तिने. आणि सगळ्या गोष्टी या सारख्याच आहेत. आणि म्हणूनच मग तुम्ही असं कसं बोलू शकता? आणि ते चांदोबाचं गाणं ते देखील मोठ्या, म्हणजेच लहान तन्वी जसं बोलायची ना तशीच ही सायली कसं काय बोलू शकेल? प्रत्येक गोष्टी योगायोग कसा करू शकशील तू कल्पना? असं आता पूर्णाजी ही तिला बोलते. त्याचप्रमाणे आता सायली ही एक बोलून दाखवते की मला काही दिवसापासून त्रास होतोय. म्हणजे मला ना लहानपणीची ती फोटोमधली तन्वी आहे ना ती दिसते आणि ती सतत पूर्णाजी अर्जुन अशा हाका मारत असते. त्याच वेळेला आता घरातल्यांनाही धक्का बसतो. अर्जुन विचारतो की बायको हे खरं आहे का? तेव्हा ती म्हणते की हो, हे खरं आहे आणि मला ते सतत जाणवत असतं. मलाही कळत नाही आहे की हे सगळं कशासाठी, पण खरंच मला ते सगळं जाणवतं. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो, म्हणजेच अश्विन म्हणतो की आपल्याला या सगळ्याला काहीतरी कारण असेल, आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे वहिनीला दाखवूया. म्हणजे खरं तर असं कोणी दिसायला नको, पण हे सगळं दिसतंय याच्या मागे वेगळा काहीतरी सायन्स असू शकतात. तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते की कसल्या सायन्स आणि कसल्या काय रे, तुमच्या त्या वैज्ञानिक भाषेमध्ये एकच आहे. मला तर एकच वाटतं की हीच माझी तन्वी आहे, म्हणूनच तिला हे सगळं दिसत असतं. असं सरळ आता पूर्णाजी बोलून दाखवते. तेव्हा त्यानंतर मग ती म्हणते की बरं, आणखी आत्ताचीच एक गोष्ट घ्या. तुम्ही म्हणताय की तिला त्रास होतोय. आता माझ्या लक्षात आलं आहे की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. पण तुम्ही एक गोष्ट कशी काय विसरू शकता की किती काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरू कशा शकतात? किती काही झालं तरीही आपल्याला या गोष्टी सहन कराव्या लागतील. आताही प्रतिमासारखंच झालं तिचं. प्रतिमालाही तो वासाचा त्रास व्हायचे तेव्हा तिला निशिगंधाचं फूल चालायचं, तसंच आता हिचं पण झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, किती तुम्ही म्हणाल ना, पण एकच गोष्ट खरी आहे की ज्या काही प्रतिमाच्या सवयी आहेत त्या सगळ्या माझ्या या तन्वीमध्ये आहेत. आणि तुम्ही कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला ना तरी हे सगळं आहे. आता असं म्हटल्यानंतर घरातले सगळेजण अगदी गप्प झालेले असतात. कोणीहीच काही बोलायला तयार नसतं. त्याचबरोबर आता अर्जुन एक, म्हणजेच जे काही लहानपणीचे, म्हणजे जे बाळाला सांभाळण्याचे ट्रिक्स किंवा व्हिडिओज बघत असतो त्यामध्ये त्याने मोबाईलमध्ये हेही पाहिलेलं असतं की आपल्या म्हणजे ज्या आईमध्ये सवयी असतात किंवा बाळांपणी जो आईला त्रास झाला आहे तोच आपल्या लेकीला सेम होऊ शकतो. आता या सगळ्या सायन्समुळे अर्जुनच्या तरी लक्षात आलेलं आहे की जे काही घडतं आहे, म्हणजे प्रतिमात्याच्या आणि तन्वीच्या बाबतीत त्यामध्ये सगळ्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. म्हणून आता अर्जुन विचार करतो की काही झालं आणि पूर्णाजीचं म्हणणं तरी मला टाळता येणार नाही, तिच्याही म्हणण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. त्यामुळे आता अर्जुनने सायली आणि प्रतिमा आत्याची DNA टेस्ट करण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे आता सगळ्या गोष्टी पुढे काय आणि कशा घडणार आहेत ते या सगळ्या योगायोगांमुळे सायलीच तन्वी आहे हे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे नेमकं पुढे काय घडणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनल्सला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.